आज तर माझ्यासोबत सगळ्यांनी येऊन फोटोज घेऊन टाकले. मी तर निघालो होतो छत्रपती संभाजीनगरला. फॅन घेतला आणि डायरेक्ट निघालो मग छत्रपती संभाजीनगरच्या स्टुडिओला जाण्यासाठी. डायरेक्ट स्टुडिओला तर पोहोचलो, पण इकडे लॅमिनेट लावण्याचं काम तर चांगलं जोरात चालू होतं. म्हटलं पटापट काम करा, आपल्याला ओपनिंग पण लवकर करायची. डायरेक्ट निघालो मग मी लोकेशनला, कारण मॅमनी लोकेशन टाकलेलं होतं. इकडे ट्रॅफिक तर खूप झालेली होती, पण डायरेक्ट पोहोचलो मी मॅमच्या लोकेशनला, कारण की आपल्याला लोगो बनवायचा होता. पोहोचता बरोबर मॅमने आपलं पेज चेक केलं. मग त्यानंतर तर मॅम सोबत चांगली डिस्कस रंगली होती, कारण की आपल्याला लोगो पण युनिक बनवायचा होता. 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला लोगो भेटणारच होता. पण मी तर निघालो होतो डायरेक्ट सिल्लोडला जाण्यासाठी. क्वीनला घेतलं आणि डायरेक्ट निघालो, कारण की टॅटू साठी खूप जण वाट बघत होते. मग टॅटू सरचा तर लगेच स्टार्ट करून घेतला. सरांना महाकाल नेम पाहिजे होतं, त्यामध्ये त्रिशूल, डमरू आणि महादेवाची पिंड सुद्धा पाहिजे होती. सरांचा तर फर्स्ट टॅटू होता, पण सरांना चांगल्या फिनिशिंग मध्ये टॅटू कंप्लीट करून दिला. सर तर स्पेशली आपल्याकडे आलेले होते टॅटू करण्यासाठी, पण सरांनी एक जत्रेत टॅटू केलेला होता, तो आपल्याला चांगल्या फिनिशिंग मध्ये करून द्यायचा होता. सरांचा टॅटू तर कंप्लीट करून घेतला, पण सरांची जी चूक झालेली होती ती माझ्या ताईची व्हायला नाही पाहिजे. सरांनी त्यांच्या ताईंना सुद्धा घेऊन आलेली होती. मॅमचा टॅटू तर स्टार्ट केलेला होता. मॅमला एक छोटासा स्टार टॅटू पाहिजे होता. स्टार टॅटू तर कंप्लीट करून घेतला, पण त्यामध्ये रेड कलर सुद्धा पाहिजे होता. फायनली कंप्लीट केला. तुम्हाला कसा वाटला टॅटू नक्की कमेंट मध्ये सांगा. सगळ्यांनी माझ्यासोबत मग फोटोज वगैरे घेतले आणि मॅम पण स्पेशली आपल्याकडे टॅटू साठी आलेले होते. मॅमला त्यांच्या हसबंडचा नेम टॅटू करायचा होता. मॅमला त्यांच्या हसबंडला बर्थडे निमित्त गिफ्ट द्यायचा होता. फायनली मॅमचा टॅटू तर चांगल्या फिनिशिंग मध्ये कंप्लीट केला. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा.